नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मी कोल्हापूरची लवंगी मिरची म्हणजेच शुभांगी चव्हाण तुमच्या सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। आज आहेत सलग 2 दिवस सुट्टी, त्याच्यामुळे मी चालले गावी आणि इकडचं हे दृश्य तुम्ही पाहू शकता। हे आहे तवंदी घाटामधलं, जेणे की मला वाटतंय 2 वर्ष झालं हे काम चालू आहे आणि हा प्रवास करायला ना आम्हाला 2 तास लागत होता, पण आता लागतो 3 तास मला गावी पोहोचायला, कारण की रस्त्यांची सगळीकडेच कामं चालू आहेत। आणि आमचा ठरलेला पॉईंट जिथे आम्ही थांबल्याशिवाय पुढे जातच नाही तो म्हणजे इथलं एक छोटंसं हॉटेल, ते पण दाखवते तुम्हाला। तर आता ना, अरे यार मी काजळलेलं, मग किती काळकाळ झाले सगळं। तर आता जस्ट आम्ही इथे पेट्रोल पंपाशी थांबलो, कारण आता मला लागलेली आहे भूक, कारण मला दिसलेला आहे पाणीपुरीचा गाडा, हा जो आहे ना स्टॉल, हा तो दिसलेला आहे, त्यामुळे मला आता ह्या भूक लागलेली आहे। तर आणि पप्पा मम्मीने दादाने ना कॉफी मागवली आणि मी पाणीपुरी घेतली। मी मागवली पण खातात ही लोक, आणि इकडे मम्मीचा कॉल चालू आहे। आता बाबा वाट बघत असतील मम्मीच, तर मम्मी जरासं कट करशील का थोड्या वेळ? मम्मीचा आमचा कॉल चालू झालेली आहेत गावात। कधी पोचणार आहेस? कारण की मी ना आज निघणार होते थोडंसं लेट, कारण की मिस्टर ऑफिसमधून आल्यानंतर आमचं निघायचं प्लॅनिंग होतं, पण माझ्या नवरोबाला ना सासरवाडला जायची एकदम घाई झाली होती, तर त्याच्यामुळे ते आले दुपारीच। मग त्याच्यानंतर थोडंसं माझं आवरायचं होतं, आवरलं वगैरे, आणि आत्ता ना संध्याकाळचे किती वाजले? 7 नाही, 6:47 झालेत, 6:47 झालेत, उलट दिसते ना। आत्ता मी इथे आहे जे की तवंदी घाटामध्ये आम्ही आहे। पूर्ण भयान दिसते, कारण की रस्त्यांची कामं चालू आहेत, त्याच्यामुळे सगळं ना झाडं वगैरे सगळं असं पूर्ण पाडले, त्याच्यामुळे एकदम असं रिकामी सगळे प्लॉट दिसतात। तिकडे गौरव काय करायला गेला होता? ते काय फ्री काय ते तिकडे रस्त्याकडे गेल्यानंतर आवाज ना गाडींचा आणि गाणी लावल्या ते जास्त येतोय। आम्ही थांबलेलो आहे महालक्ष्मी पाणीपुरी असं म्हणजे दिसेल असं फिर ना इकडे, आणि साथे चिरा ठेवलेत ना, चिरा गेल्या भक्तीला ना जेव्हा गाडीत बसेल की नाही तेव्हा ना जे दुकान बघितली की नाही, असं म्हणजे खाऊची दुकानं किंवा वेपर्स किंवा असं कोल्ड्रिंक्स वगैरे दुकान बघितले की नाही, किंवा मोठे हॉटेल बघितले की तिला लगेच भूक लागते, आज मी होतंय, चक्कर येते। आज मी चहा पिला नव्हता, त्यामुळे मला आता जरा मला नाही, म्हणजे आता जरा आपल्याला सोडून घेतायत ते चहा त्यांचा आलेला आहे। माझी पाणीपुरी त्याने ऑर्डरच केली नाही, आणि माझी पाणीपुरी कॉफी सांगितली होती ना, तुम्ही काय भेटा? ए बाई, जवळ यायचं नाही, लांबूनच काय बोलायला जवळच आहे, असं लांब बस लांब जावं म्हटलं। बरं झालं मला शिटी वाजवला येते, कॉफी घेतली इकडे, आणि थोडंसं चटका बसेपर्यंत ना मिस्टर माझे कॉफी पित आहेत। इकडे मी पण चेक करते त्यांच्याकडे सारखं बघून की कसं सुर्रकन पित आहेत। तर इकडे कॉफी वगैरे झाले घेऊन, आणि आता बसूया आपण गाडीत। तर गाडीत बसायच्या अगोदर ना किल्ली आहे माझ्याकडे, आणि आपण जाऊन आतमध्ये बसलेत, तर त्यांना पहिला किल्ली देते, घ्या किल्ली घ्या आणि चलो पटापट, कारण की माहेरी जायचं ते वेळ असतं ना, ते वेगळंच असतं। इकडे आमची आता सकाळ झालेली आहे, मी दोन्ही व्हिडिओ एकत्रित केलेले आहेत, म्हणजे पोचता वेळीचा आणि हा दुसऱ्या दिवशी रविवारचा सकाळी पाणी येतं, आणि हे आमचे मिस्टर इंडिया पाणी जेव्हा आलं होतं तेव्हा घासून साबणानं गाडी धुवायचं, कारण एकदम चकाचक झाली होती। हा 100 रुपयाचा आमिष आहे होय तुला? कोण देणार, कोण आहे घर? होय, पण तुम्हाला 200 आणि त्याला 100 देणार कोण आहे? हा, कोण आहे गाडीचं? मी का मालक नाही बाबा, एवढं चकाचक चालले ना, मला वाटतं अर्धा तास झालं गाडी आतून बाहेरून 2 वेळा शॅम्पू लावून घासा जरा चकाचक। हे ना आतमधलं ना, म्हणजे ते पायात घालतात ते मॅट असतं, ते
पुन्हा आतलं सगळं चकाचक, बाहेरून शॅम्पू लावून. आणि मालक ह्यांना म्हणे 200 रुपये देणार आहे. 200च ना, म्हणजे ह्यांना 200, मोठे जर आहेत ना तुम्ही, आणि असिस्टंटला 100. अच्छा, म्हणजे 300 रुपये एकूण तुम्हाला. कुणाला 50? भक्तीला. हा, भक्तीनं ते कवर धुतले म्हणून काय. अहो 350 रुपयाला सर्व्हिसिंग करून देतातच की. काय 400 रुपयाला गाडी धुवून मिळेल काय? तसं नाही, पण 350 रुपये मध्ये मस्तपैकी गाडी धुवून मिळते, खालून सगळीकडून. झोपा मग. आणि इकडे 50 रुपयाचा मेंबर इकडे आहे. आता भांड्याच्याने मला द्यायला पाहिजेत मग. होय मॅडम, गाडीचे कवर धुतल्याबद्दल पप्पा म्हणतात 50 रुपये तुला द्यायचे, आणि मग ही भांडी घासल्याबद्दल पण द्यायला लागणार. ह्याचे किती? हां, ह्याचे 10 रुपये. 200, 300, 350, 360 रुपये झाले. बाई, मला परवडेल काय? 360. तिकडे ते 2 पगारवाले आहेत ना. ह, बाई बाई बाई, देते देते. आमच्या खात्यात मांडून ठेवा, खात्यात मांडून ठेव. खातं नाही आहे काय? बंद पडलंय काय? हो, ऐकलात काय? भक्ती परत आणि भांड्याचे 10 रुपये म्हणते. हा, परवडली 10 रुपये. फक्त 10 रुपये. मॅगी 16 रुपये झाले का? मॅगी 16 रुपये झाले. येणार का तू 10 रुपये? पिल्ले चहा 12 रुपये. हे असं गाडी नाही, आम्हाला पसंत पडली तरच. हा, म्हणून 200 मागितले. पाईप लावला 1000 रुपये डायरेक्ट. मला गाडी अशी आमची सोडून द्या. साबण लावलेली गाडी आहे अशी सोडून द्या, आम्हाला धुवायचीच नाही. पैसे घेणारच घ्या. नकोच आहे मला. नका धुवा. आत आली की पैसे. वाद घालून गाडी तरी धुवून झाली. आणि आता भक्ती, गौरांग आणि मिस्टर चाललेत शेताकडे. आणि हे माझं आहे सुंदरवाडी गाव. सुंदर आहे की नाही? कौलारू घर. इकडे ना गावाकडे राहायला खरंच मला खूप आवडतं, कारण की इकडची माणसं, माती, इकडचं वातावरण सगळंच एकदम मस्त मला आवडतं. निसर्गरम्य वातावरण आहे. आणि हे आमच्या शेताकडे जाता वेळेला हा मेन रोड असं पूर्ण गावातूनच, एका टोकाला आमच्या घर आहे, दुसऱ्या टोकाला शेत आहे. तर असंच ना हा 3 किलोमीटरचा प्रवास असा एक सलग पार करायचा डांबरी रोडून. हे बघा, इकडे आमचं मंदिर आहे गावाचं, इकडे ॲक्वाचं पाणी आहे, इकडे जॅकवेल आहे. आणि हे तर ना मुलं क्रिकेट खेळण्यासाठी हे मैदान केलेलं आहे. असं आमचं सुंदरवाडी गाव खरंच सुंदर आहे. मुलांची शाळेची बस वगैरे इकडे आहे. आणि हा आपला शेताकडे जायचा रोड. इकडं आमच्या गावामध्ये जास्त करून आहे ते पोल्ट्री, कोंबडीच्या पोल्ट्री आहेत ना त्या, तर तिकडून असं जावं लागतं, मस्त वाटतं. आणि आता ना फायनली पोचलेली आहेत गौरांग, भक्ती वगैरे करवंद खाण्यासाठी. आणि करवंदाला अजून सीझन चालू झालेला नाही आहे, म्हणजे जवळपास अजून 1 महिनाभर तरी लागेल. एक पाऊस पडला की नाही करवंद छान अशी पिकतात. हे बघा, इकडे भक्तीला अजून चीक आहे आणि थोडीशी आंबट पण आहेत. चीक लागला तोंडाला भक्तीच्या. पहिल्यांदाच असं झालं असेल की ही 3 जणच आले शेताकडे, जसे की त्यांना सगळं माहीत आहे. असं नशीब चीक कुठं लावून घेतला नाहीये. 3घांनी पण काटे वगैरे टोचून घेतले नाहीत. करवंदाची आमच्या शेताकडे जाता विना झाडं खूप आहेत. आम्ही शोधून शोधून करवंद वगैरे खाऊन नवी करून वगैरे ही गँग आलेली आहे. त्याचा चीक पानाला पुसायचं चाललाय. माझ्या ना लाईफमध्ये जेव्हा जेव्हा मी करवंद काढायला गेले तेव्हा लावून घेऊनच आले घरी. त्याच्यामुळे शक्यतो मी काढून द्या मग मी खाते असं होते. काळी मैना म्हणतात आमच्याकडे. खूप सारं विकायला वगैरे येतात, पण जे झाडाची तोडून खाण्यामध्ये जी मजा आहे ना ती नाही, ती विकत खाण्यात मजा नाही आहे. आणि आमच्या शेताकडे जातावेळी जो रस्ता येतो ना, मधला रस्ता येतो, म्हणजे शेतात आतमध्ये जातावे, त्या दोन्ही साईडला करवंद आणि जांभळं, चारा कोणाकोणाला माहीत आहेत. तर मी आत्ता मी जात नाही हा इकडे शेतात, तर त्याच्यामुळे ना चारा तुम्हाला जेव्हा मी नेक्स्ट टाइम जाईल की नाही शेतामध्ये, तर चारेचं झाड चारा आम्ही म्हणतो, पण त्या ना असतं ना तर त्याला काय म्हणतात, चारोळी म्हणतात. जी की आपण बाजारातून विकत आणतो ना ती चारोळी आहे, ती आमच्या शेतामध्ये आहे. त्याचं वरचं छान असं कवर खायचं असतं, ब्लॅक कलरचं असतं, आणि आतमध्ये चारोळीचं बी असतं. मग ते फोडून मग चारोळी खायची असते.
ही मज्जा खरंच मला आता सांगतावीच असं वाटायला लागले की आले तरी आजच, पण पुन्हा सुट्टीला कधी जाऊ असं व्हायला लागले. इकडची मस्त मस्त खायला वगैरे भेटतं शेतामध्ये आणि सीझन वाईज प्रत्येक गोष्ट असते ना, तर त्याच्यामुळे त्या सीझनमध्ये जायला आवडतं. इकडे ना एका जाळीला आहेत पण वरती आहेत आणि इकडे छोटी आहेत का बघायला. पुन्हा हे एक लाईनीन थोडी थोडी झाडं अशी आहेत. तर बघू आज किती काय काय खाऊन येत आहेत, काय काय घेऊन येत आहेत. सगळं आज मज्जा तिघजणच करून येत आहेत. बघती बघा माझी काडी पैलवान आहे आमचा. तो दिसते बारीक पण लई ताकद आहे तिच्याकडे. करवंद काय सापडली नाहीत वाटतं त्यांना, 2-3च सापडली. मी त्यांना सांगितलं होतं करवंद काढाल ना तेव्हा एखादं असं पानाचं एक टोपी केल्यासारखं करा आणि त्याच्यामध्ये मग करवंद वगैरे घाला, म्हणजे चीक आहे ना तो पानाला लागतो आणि मगच खायला येतील थोड्या वेळानं. पण हे लोक काय करतात माहिती आहे काय, झाडावरची लगेच तोडायचं लगेच खायचं, ठेवायची काय पद्धत नाही आमच्याकडे. घ्यायचं ते लगेच खाऊन, आता पडते तर घ्यायचं आणि लगेच खाऊन टाकायचं. इकडे 2 भक्तीला मिस्टरांनी काढून दिलेत. आंबट आहेत हा, थोडीशी आंबट आहेत कारण की पूर्ण पिकलेली नाही आहेत. बघू भक्तीचं रिॲक्शन कसं असतं. तर आहे मस्त आहेत, मस्त मस्त. कोणाकोणाला आवडतं जरा मला कमेंट करून सांगा बघू. आणि खास करून गावाकडचं वातावरण जे असतं ना, ते मे महिन्याच्या सुट्टीमध्ये जे आपल्या सिटीमध्ये आहे ना, आता म्हणजे माझ्या इथे 3 पंखे लावल्यानंतर झोप लागते रात्रीची, पण गावाकडे ना थंडी वाजते, चक्क पांघरून घ्यावं लागतं अशी कंडिशन असते. कारण की मी अनुभवलं एक दिवस जाऊन. इकडे मला वाटलं की खरंच गरम होईल रात्रीचं म्हणून मी 2 पंखे लावले होते झोपता वेळीच. एकदा कसं होतं झोप लागली की मग पुन्हा उठा पंखा लावा, हे मानसिकता होत नाही. त्याच्यामुळे मी झोपता वेळी 2 पंखे लावले होते. आणि नंतर ना थोड्या वेळानं म्हणजे 12च्या दरम्यान ना जे थंडी वाजायला चालू झाली, एक पंखा बंद केला आणि चादर घेऊन झोपले. तर इकडे ना आता ते करवंदाचा सीझन याचा संपला वाटतं. कुत्रा असतं म्हणून बरोबर बसायला, पण ते म्हणजे काठी जराशी हडकोडी आहे, आंब्याला बसतच नाही वरती लागायला. तुटला बघ, पप्पाने पाडला. विजेते आहेत. शंभरात कसं नाही एखादा दगड लागलेला आहे. इकडे फोटो घेऊ दे मला एक. अजून कुठे तिकडे त्या आतमध्ये आहे ती, इथं काठी ह्याची ना आता चटणी बनवणार आहे, चटणी यम. दादाने अजून पाडली. पकड असं पकड, खाली करते हात दोन्ही धर असं हात. रे कुस चिक इधर की जरा चटणी फोटो घेऊ दे. आंब्याच्या पुढे घे, तुझा हा पाय तर दिसायला नको, नुसता हात दिसला. फोटो घे. पाडला. थांब चालू. ओकेच डन. माझी काठी द्या. आता आम्ही गाडी चालवायला गेलो तिथं पण ते काजू हे करत होते की दादा. भाई ओ ना खाय काजू मिळाला बघा खाली पडलेले. वाव अच्छा ते हा हा मस्त कसला वास येतो रे. पप्पा ताजा ताजा काजू गावलाय, खाऊन टाका. पप्पा झाडावर ते चढलेत काजू काढायला. हा हा ठेव खाली, व्यवस्थित ठेव त्याला. देव्या ते बिया काढून, बिया घरात काढून ठेव. इथे सगळे असे लेवल नाही ठेवून. ही बघ आवाज आहे. काय मग करवंद खाऊन झालेत, आंबे पाडून झालेत, काजू खाऊन झालेत आणि आता कुठं. आता झाडं तशी अजून बरीच आहेत पण ह्या लोकांना माहीत नाही, कारण की आमची कशी ठराविक त्या भागांना नावं दिलेली आहेत ना, तर त्याच्यामुळे. झालं शेत फिरून झालं, आता घरी चला. कारण की काय झाले माहितीये का, एकदम
संध्याकाळ होत आले, ही लोक शेताकडून घरी यायला, त्याच्यामुळे मी कॉल केला या पटकन घरी. सकाळी मला सांगितलं होतं भांडी घासायला. काय मॅडम एक वेळ तुझा एक वेळ माझा. आम्ही असं हे देतो, एकदा तू कर एकदा मी कर. माझा तुमचा किती पगार? मला पगार मी 20 रुपये बोललो होतो, मग तुमची मी 10 रुपये बोललेलं. आम्हाला पगार 10 + 10 20 रुपये तुला. आम्ही 3 पगारी फुल अधिकारी. मग बरं आहे बाबा. मी आत्ता आम्ही लिंबू काढले ना, मला काटा लागला दिसतो का लाल. सकाळी माझ्या आता खराटा पकडल्यावरती फोड आलाय. खराटा पकडून कचरा काढला दाखव. फोड आलाय, इथे आलाय. एवढे लांबून काय दिसणार आहे. असू दे. आणि आता त्याला ना असं भांडी घासायला लागाले तसं चलचल लागले. मी हसू का? झाली बा. गरमी इतकी आहे ना, इतकं गरम झाले. आणि इथं आजूबाजूची माणसं सगळी लग्नाला चाललेत नुसतं. लग्नाला मग अशी एक मोठी गाडी केली. मुहूर्त आहे गावात. हे एक बरं असतं, मोठ्या गाड्या करतात, सगळ्या त्यातनंच बसून जातात बाबा. ते नाही लग्नाचं नाही सांगत आहे. गावाकडे ना काय होतं मग ते, चला जेवले भांडी घासायला घ्या, भुट्टी भरून बाहेर. नाश्ता केला, चला भांडी घासायला जाऊया. चहा केला, चला भांडी घासायला जाऊया. हे पाणी असं असलं की बरं पडते, पण ते भांडी किचन हेच. आता थांबायचं नाही. माहिती आहे ना, पिक्चर नवीन आला. मम्मीची भांडी झालेली आहेत. आम्ही लिंबू सुद्धा काढले, थांबा दाखवते. इतके भरभरून लिंबू काढलेले आहेत आम्ही. आणि शेवग्याच्या शेंग काढायच्या आहेत, पण ते काही हाताला घावत नाही, त्यामुळे आम्ही शेवग्याच्या शेंग काय काढलेच नाही. जरा ना इथे आमची मजा जरा काय चालले बघा. व्हिडिओ मी ना थोडंसं स्पीड वाढवले. आमच्याकडे आत्ता आलेत पाहुणे आणि त्यांच्यासाठी भक्तीला बनवायला सांगितला होता मी सरबत. आणि त्याच्या अगोदर म्हटलं सरबतला वाटच सापडत नव्हत्या, म्हणून म्हटलं सगळीच भांडी एकसारखी लावून घेऊया. लाईट पण गेली त्याच्यामध्ये आणि लगेचच आली, खरं 1-2 मिनिटातच आली. आणि मी तिकडून ना थोडी भांडी पण घेऊन आले होते, म्हणजे जेवणाची वगैरे ना, जेवण बनवून आणलं होतं. तर ती पण थोडेसे डबे वगैरे करायचे होते, कारण की मला आता घेऊन जायचे होते. तर त्याच्यामुळे म्हटलं की हा व्हिडिओ ना थोडासा, म्हणजे हा जो शॉट होता ना इथं किचनमधला होता, तो थोडासा लंबा होत होता, जास्त होत होता वेळाचा. तर त्याला मी ना स्पीड वाढवलं आणि थोडंसं कमी केलं, तर असं बाहुलीसारखं ना पळल्यासारखं वाटायला लागले. आता बघितल्यानंतर ना जेव्हा मी आता आवाज देते ना, तर माझं मलाच हसायला येत होतं. आणि हा जो तांब्या आहे ना, तांब्याचाच तांबे आहे. तांबं असतं ना, तांबं का पितळच आवडतं. हां, असा तो तांबा आहे माझ्या आजीचा, म्हणजे तिच्या सासूचा, पणजीचा, पप्पांच्या आजीचा. असं ना ती भांडी आहेत ना, ती थोडीशी जुन्या काळातली ताटं, हे तांबे, वाट्या हे जे आहेत ना, तर ते होते. तर मी आता इथं भांडी घासता येतो, एक तांब्या सापडला, तो घासून वगैरे ठेवला. पप्पानी ना मला हे ताटामध्ये कधी पण येऊ देत, मला ह्या ताटामध्ये जेवल्याशिवाय चैन नाही पडत. तर हे ना रात्री आणायची होती, म्हणजे काल आणायची होती, पप्पा विसरून आले. म्हणून आज सकाळी ना पहिलं पप्पा जाऊन शेताकडे ती पानं घेऊन आली ताटाची. मग पत्रावळी वगैरे बनवतात ना, तर ती. तर मी म्हटलं आता पत्रावळी का बनवू नका, असू दे अशीच घेऊन जाते. मी पण इकडं सरबत उभं राहूनच पिला. आणि आत्ता बघूया आपण, फायनली आपण जायचं आहे. ही घडी ना खरंच नको वाटते, यायलाच नको वाटते. जायची वेळ असते ना, तर ही मी येताळी 2 बॅग घेऊन आले होते, पण जाताळी बघा जरा काय काय गोळा करून घेतले. माहेरी जाताळी मुलींचं, माहेरवरून सासरी जाताळी मुलींचं हे असंच होतं. इकडं माझं पण आवरले. इकडं गटली वगैरे आहेत, पण पुन्हा थोडंसं मॅट होतं ना गाडीचं, ते अजून ओलं होतं, तर ते वगैरे घालायचं आहे. आणि जेव्हा घरातून बाहेर पडते की नाही, तेव्हा पटकन गाडीत बसून असं निघून जावं वाटतं लगेच. मग नाहीतर मला रडायला येतं, कारण की आमचा ठरलेला, मम्मी गेल्यापासून तरी ठरलेलंच झाले, बाहेर पडलं की असं मन भरूनच येतं. पप्पा ना थोडंसं, म्हणजे मी जायला लागलो की नाही प्रत्येक वेळी रडतातच. आणि मला एक थोडंसं असं होतं की नको यार, पप्पांना पण घेऊन जाऊया, पण काय करणार, काही प्रॉब्लेम्स असतात. हे इकडे डिगी भरली, जावई बापू सगळे डिगी भरतायत. तर घेतलं थोडंफार घरातलं जे जे होतं ते. इकडे कपडे वगैरे आणि पाण्याची बाटली होती, ते अर्धी होती, थोडंसं उन्हानं गरम झाली होती, ते पण मी ओतून दिलं. आणि मग दुसरी पाण्याची बाटली भरून घेतली. घरचं पाणी असावं थोडंफार म्हणून.
तर ते घेतलं आणि इकडे पप्पांचं ना मन असं भरून आले, त्याच्यामुळे पप्पांना माझ्याकडे बघण्यात इग्नोर असं करायला लागलेत की काय वाटलं तर फोन करा बाबा लगेच. 2-0 मिनिटात फोन करा. दादा गाडी चालवणार आहे. हां, मी पण चालवली आज बाबांची गाडी, माहिती आहे बाबा. कुठंपर्यंत आम्ही तिकडपर्यंत आम्ही गेलेलो चालत. कोल्हापूरपर्यंत जाऊन परत आलीस का? ते धरणाच्या पुढे दुसरीकडच्या रस्त्यानं. तू काय इकडं बसाल, तू आज जा. ही माझी जागा बाबा. वापस घरी जाताना मम्मीला आता इमोशनल झालेले, बाबांना सोडून झाल्यामुळे. बाबा एकटेच असतात ना, तेव्हा मम्मीला थोडंसं इमोशनल. हाय, इधर तो देखो सनफ्लावर, इधर तो देखो. बाय बाय. येऊच आपण परत लगेच.